पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोलनाक्याजवळ असलेल्या रायगाव फाटा येथे एक भीषण अपघात झाला। रुग्णवाहिका आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरची भीषण धडक होऊन छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमचे सदस्य संतोष पवार वय वर्ष 28 यांचं उपचारादरम्यान निधन झालं। ही घटना रात्री 10:30च्या सुमारास घडली। पवार हे पुणे येथे रुग्ण सोडून साताऱ्याच्या दिशेने येत असताना ही दुर्दैवी घटना घडली। ही घटनेची माहिती मिळता सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील संतोष पवार हे गुरुवारी दुपारी रुग्णाला सोडण्यासाठी पुणे येथे गेले होते। रात्री पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोलनाक्याजवळ रायगाव फाटा येथे आले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला मागून जोराची धडक दिली। या धडकेत पवार हे गंभीर जखमी झाले। ही घटना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत तातडीने सातारा येथील श्वास मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। उपचार सुरू असताना रात्री 1:30च्या सुमारास त्यांचं निधन झालं। संतोष पवार हे श्वास मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून काम पाहत होते। संतोष पवार यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने ते गेली 10 वर्ष छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सदस्य होते। रेस्क्यू टीम करीत असताना त्यांनी अनेक जणांचा जीव वाचवला। रेस्क्यू टीमच्या एका जवानाचं निधन झाल्याने रेस्क्यू टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। ते पाखरू नावाने मित्रपरिवारात परिचित होते। रुग्णवाहिका सेवा देताना रुग्णाकडे पैसे असो अथवा नसो ते जनसेवा म्हणून काम करत होते। रुग्णांच्या अडचणी जाणून घेऊन ते नेहमीच मदतीला धावणारे रुग्णवाहिका चालक म्हणून प्रसिद्ध होते। त्यांच्या या स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार होता। त्यांच्या पश्चात आईवडील, पत्नी, 2 लहान मुले आहेत। पवार यांच्या वडिलांचा रुग्णवाहिका सेवा देण्याचा व्यवसाय आहे। संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे।